तो चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने लक्ष वेधेन. सामना सुरुवात होते. पहली गेंद ड्राइव किया है, बेहतरीन करारा ये स्ट्रोक है सागर से बल्ले से आता हुआ शानदार चौका. आता सीधे बल्ले से खेला, ठीक लॉन्ग ऑन के बार, फिर एक बार, लेकिन इस बार मिड ऑफ कर दून को निकाला है भाई. देखिए डॉट बॉल. तो इस बार थर्ड मैच से निकली भाई ये गेंद ली से, मौका था, चौका लगाया सागर के बल्ले से, एक और शानदार चौका. टैप किया इस बार, फील्डर वहां पर मौजूद. अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग. और उसी के साथ एक रन पूरा. सिंगल के साथ को टोटल की बात करेंगे, देखिए यहाँ पर 9 रन स्कोर बोर्ड पर रखते हुए 9 रन ऑन बोर्ड. डायनामिक पैंथर्स टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया. फील्डिंग ने बैटिंग घेतली, तुम्ही टॉस चुकीचा टाकला. तो चलिए फील्डिंग का निर्णय लिया और बैटिंग के लिए इनवाइट किया उन्होंने थंडरबोल्ट्स टीम को. देखिए 10 रन बनाए अब तक पहले 5 गेंदों में.
ऑन साइड पर चाबुक शॉट सागर के बल्ले से आता हुआ, इट्स अ कड़क 4 रन। बेहतरीन। चौदह 14 रन स्कोर बोर्ड पर छोड़ दिया भाई। वेल लेफ्ट, वेल लेफ्ट। गणेश देखिए अच्छी बल्लेबाजी करते हैं, हम जाने जाते हैं इनको अच्छे स्ट्रोक्स के लिए। दूसरी तरफ सागर है, पिछले सीजन इन्होंने भी बहुत इंप्रेस किया है। ऑन साइड पर देखिए खेलना चाह रहे थे लेकिन पॉइंट पर अच्छी फील्डिंग, अच्छे एफर्ट्स देखिए, बेहतरीन एफर्ट्स वहां पर, शानदार फील्डिंग। अनिल शेट्टी के अंडर जो भी खिलाड़ी फिलहाल खेल रहे हैं, एक अलग माइंडसेट से आते हैं, अलग टेम्परामेंट से आते, पॉजिटिव माइंडसेट के साथ वो जरूर मैदान में उतरते हैं। स्वीप करने का प्रयास, लीजिए भाई, सोने पर सुहागा, चिड़िया चुप गई के तड़मान के बाद 4 रन। ऑन साइड पर खेला है इस बार, फील्डर वहां पर मौजूद, फील्डर वहां पर मौजूद, सिर्फ और सिर्फ 1 रन अभी तक। हालांकि देखा जाए तो इस ओवर में सिर्फ 2 लीगल गेंदे हुए और 7 रन खर्च किए। 2 जो आए इससे पहले वाइड +4 और एक वाइड बॉल थी। रिवर्स जरूरत नहीं थी शायद इस स्ट्रोक की, लेकिन अटेम्प्ट तो किया था। दुधारी तलवार इसे कहा जाता है, लगा तो आबाद वरना बर्बाद। ये स्ट्रोक बल्ले का अंदरूनी सिरा लगा था, यहाँ पर सिंगल पूरा, सिंगल के साथ चले टोटल की बात करेंगे यहाँ पर 22 रन। एक अच्छी शुरुआत फिलहाल थंडर वुल्स के लिए, एक बेहतरीन शुरुआत, ड्रीम स्टार्ट। राउंड द लेग्स आए, फिर एक बार गलती कर बैठे, बिहाइंड द विकेट शायद रघु है, देखिए वहां पर। राउंड द लेग्स गेंद आती है तभी विकेट कीपर को जज करना थोड़ा मुश्किल होता है। शॉट फाइन लेग, तुरंत एक्शन में, कोई रन नहीं, कोई रन नहीं, डॉट बॉल। अब तक सिर्फ और सिर्फ 9 रन खर्च किए। नफीतुली गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी भी अब तक। लेकिन अगर वाइड +4 ये वो आता नहीं तो इस ओवर में 4 से 5 ही रन बनते लगभग। ऑन साइड पर सीसीर वहां पर है, गलती की कोई गुंजाइश नहीं, सिर्फ एक सिंगल। आखिरी गेंद शेष होगी गांगुली इस ओवर की। चौबीस रन अब तक स्कोरबोर्ड पर। 5 मिनट हो चुके हैं, ध्यान दीजिए इस पर। हर 5 मिनट के बाद हम आपको टाइम बताएंगे। हो फंसाया पूरी तरह से, और डॉट बॉल की समाप्ति होती है। 2 ओवर का खेल समाप्त, 12 के औसत से बने 24 रन, 24 ऑन बोर्ड विदाउट लॉस।
होली से भाई बेहतरीन गेंद थी, चारों का निश्चित। गणेश को छोड़ना होगा मैदान, पहले विकेट का पतन। तो चलिए अब चलते हैं मुकाबले की ओर। 9+1 यहां पर देखिए कुल टोटल की बात करेंगे 28 रन स्कोरबोर्ड पर पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए थंडरबोल्ट्स टीम। और एसके एंटरटेनमेंट के माध्यम से जो दर्शक ऑनलाइन हमारे साथ हाल फिलहाल जुड़े उन सभी का तहे दिल से स्वागत। फिर एक बार सभी को 26 जनवरी प्रजासत्ताक दिन की ढेर सारी शुभकामनाएं। ऑफसाइड पर टर्न करना चाह रहे थे, इंडिया गेट से गेंद पीछे, दो पैरों के बीच से निकल रही थी भाई, डॉट बॉल। अब दो गेंदें शेष इस ओवर की, अच्छी गेंदबाजी कर रहे सिसिर। देखिए पहले 4 गेंदों में सिर्फ 4 खर्च किए उन्होंने, एक विकेट जरूर चटकाए, लेकिन इस बार क्लोज से बॉल, बाउंड्री रोप के बहुत कनेक्टिव ये गेंद थी, बहुत क्लोज थी। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन 29, एक विकेट के नुकसान पर 2.5 ओवर का केस समाप्त। फिलहाल आखिरी गेंद इस ओवर की शेष। अब तक बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, लेकिन अब केवल होंगे सामने। ऑन साइड पर खेला है, बेहतरीन स्ट्रोक था ये, ऑन ड्राइव किया वहां पर, डीप में फील्डर वहां पर मौजूद थे। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर से आए सिर्फ और सिर्फ 6 रन, 3 ओवर का केस समाप्त, 30 रन एक विकेट के नुकसान पर। पंढरपुरात काय वाजत गाजत अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह 16 आपण पाहणार आहोत। खरतर संत परंपरेला साजेशी 7 दिवसांची अखंड हरिपाठाची आणि भजनाची परंपरा जपली जाईल, त्यामुळे आवर्जून हिंदुत्वाची एकजूट दाखवा आणि तिथे त्या अखंड हरिनाम सप्ताह 16 साठी आवर्जून उभे राहा। कारण सध्या तिकडे नाईट स्पर्धा आपण कव्हर करतोय, पण क्रिकेटच्या क्रीडांगणावरती भक्तीचा माहोल आणि भक्ती सागराने भरून जाणारे ते परिसर, त्यामुळे खास आवर्जून त्या अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट द्या। येत्या मार्च महिन्यामध्ये 3.1 षटकांसारख्या संपन्न 30 धावा। ऑन साइडला खेळाचा होता, एक रन पूर्ण झाली, एक धाव इथे पूर्ण झालेली आहे।
बॅटची हलकीशी ज्योती करदार. तत्पूर्वी सिंगल. धावसंख्या 31-31. सध्या ज्या प्रकारे इंद्र आणि संत वाहत आहे त्या प्रकारे धावफलक देखील संत गतीने सुरू असलेला तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 31 वर 31. ऑन साइडला बॉललाय. फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक रन भरपूर वेगाने कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलने पुढे. सध्या धावफलक 32-32 या आकड्यावर 3.3 षटकांचा खेळ संपन्न झाला. हो समोर ड्राइव्ह केला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. क्या बात है, क्या बात है. एनर्जेटिक तुम्हाला पाहायला मिळतं प्रत्येक खेळाडू. सागर कौतुक आहे. पहिल्या 4 मध्ये त्याने फक्त 3 खर्च केल्यात. पण दुसऱ्या बाजूला आता सागर बॅटिंग करण्यासाठी आला. सागर वर्सेस सागर हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्या बात आहे. फिल्डर होते त्यांचा आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पार. सागरची चपराक 4. पराभवाच्या भीतीने लढण्याची जिद्द कधी सोडू नका. कारण पराभवाची भीती तुमची लढण्याची क्षमता संपवते. त्यामुळे लढत राहा, जिंकत राहा. आणि सध्याच्या घडीला लढतोय मैदानाचा आतमध्ये सागर. त्याचा बॅटमध्ये बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. 4 षटकाचा खेळ संपन्न. 41 धावा धावफलका होती. 41 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फंबल झाला. फिल्डर नाही. केवलने कॉल दिला होता पण सागर सांगतात नाही रिस्क नकोय आता. कारण अंतिम 5 चेंडू आहेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये मिनिमम 8 ते 10 जरी धावा आहेत ना वसूल केल्या 52-53 एक टोटल चांगली असेल. स्टॉपवॉच योग्य आहे. फटका चांगला टॅप केला गेलाय. फिल्डर धावतायत आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमा पलीकडे. सागरच्या बॅटमध्ये शानदार चौकार. क्या बात है. अप्रतिम संगीत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर राजा शिवछत्रपतीची गाथा आज 350 वर्षानंतरही ज्या राजाचा इतिहास आम्ही अभिमानाने सांगतो त्या राजाची गाथा सांगणार हे संगीत. ऑफ साइडला पॉवर पॅक्ट ऑल ड्राइव्ह. सागरची चपराक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. स्टिल 3 टू गो. का बॅटिंग करतोय. समोर चार्ज घेतला. ऑन साइडला 50 धावा झाल्यात. हो हेरलंय पाहिलंय. प्रशांत देखील आता काय करण्याचा प्रयत्न आहे. त्या प्रकारे आता बॉलिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. प्रशांत आहेत तर मॅनेजमेंट टीम मेंबर देखील आहेत आमच्या आणि त्यांच्या स्पर्धेसाठी एफर्ट चांगले. आता संघासाठी एफर्ट्स लावायचे आहेत. स्विच केलंय स्वतःला. टॅप केलंय. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. व्हॉट अ बॅटिंग. सुपर्ब. आउटस्टँडिंग. एक्सिलन्स परफॉर्मन्स. चौकार.
बॅक टू बॅक 3 चौकार. धावफलकाला आकार दिला नाहीये तर धावफलकाला धावलंय, पळवलंय आणि आता हा आणखीन एक अनऑर्थोडॉक्स. व्हॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल. 4 धावा. धावसंख्या 58, 58. बॅक टू बॅक 4 चौकार. 41 वर सध्याचा घडीला इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतोय. या अटॅकिंग इंटेन्शनने पहिल्या बॉल पासून खेळला असता यदा कदाचित धावफलक 70-80 वर गेलं असतं. 58 झालेल्या आहेत. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. संपर्क झाला नाहीये. एका धावेमध्ये समाधान मानावं लागतं. सेकंड साठी पलटलेत आणि घ्या 2 मिळतात. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये विकेट 2 मिळाल्यात. धावा धावफलकावरती 60 आणि एकंदरीत टार्गेट असेल ते 61 धावांचं. 61 टू विन. चला स्टॉपवॉच ऑन झालेला आहे. मॅचला पण सुरुवात. पहिलं सत्र अवघ्या 17 मिनिटांमध्ये पूर्ण झालं. टॅप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल कव्हरला अडवला गेला. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. सिंगलला सुरुवात झाली या डावाची. पहिली धाव आपण पाहतोय धावफलकावरती अंकित होत असताना सध्या. यावेळेस देखील सोटी धाव पूर्ण केल्या. भरपूर वेगाने धाव पूर्ण झाल्या. सध्या
आपण पाहिलं तर ज्या ग्रुपची मॅच सुरू आहे त्या ग्रुपमध्ये अनेक अशा चढाओढी तुम्हाला पाहायला मिळतील. कारण पॉइंट्स टेबलचा जर विचार केला तर सी ग्रुपमधून 5 मधून 4 मॅचेस जिंकलेल्या आहेत. अनंत बुल्सने 8 पॉइंट्स ते टेबल टॉपवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर थंडर वुल्स 4 मधून 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत, 1 सामना गमावलेला आहे, 6 पॉइंट त्यांचा देखील खात्यामध्ये. बॉल हवे ते इझी कॅच फॉर सागर. विकेटचा पतन आपण पाहतोय. फलंदाज बाद या मॅचची गोल्डन विकेट ज्या फलंदाजानं अर्धशतक झळकावलं तो आपण पाहतोय अनिल अण्णा शेट्टी. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. या मॅच वरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत सी ग्रुप मधल्या. कारण जर का सामना आपण पाहतोय थंडर वुल्सने जिंकला तर त्यांचे देखील 8 पॉइंट होतील आणि ते टॉप 2 मध्येच थांबतील. सध्या ते टॉप 2 वरतीच आहे. पण जर डायनामिक पॅन्थर्सने हा सामना जिंकला तर त्यांचे 6 पॉइंट होतील आणि त्यांचा नेट रन रेट मग मॅटर करेल की नेट रन रेट किती आहे. सध्याच्या घडीला अनंत बुल्स व्यतिरिक्त जर आपण पाहिलं जर कोणाचं नेट रन रेट पॉझिटिव्ह मध्ये चांगलं आहे ना तर ते थंडर वुल्स आहे. जो थंडर बुल्सने सामना जरी गमावला तरी पण त्यांना नेट रन रेट वरती फारसा इम्पॅक्ट पडू द्यायचा नाहीये. हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत जे आज अंतिम दिवसामध्ये लागणारच होते आणि लागतात देखील. आता कोणाच्याच मॅचेस लीग स्टेज मधून बाकी नाही आहेत. जे सामने शिल्लक आहेत ते आहेत आणि फक्त हा अंतिम असेल कदाचित मला तरी वाटतंय लीग स्टेजचा थंडर बुल्स आणि डायनामिक पॅन्थर्स मध्ये. कारण नेट रन रेट खूप इम्पॅक्ट टाकेल या मॅच मध्ये. पंच इशारा करता व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव सध्या आपण पाहतोय अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. हो आणखीन एक गॅप मध्ये हा बॉल देखील बाउंड्रीला याच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा चौकार. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. धावसंख्या 13 धाव धावफलकावरती आहेत. हो यावेळेस देखील आपण पाहतोय बघा चांगलं क्रिकेट मैदानावर स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. एक डाव तुझा तर लगेच दुसरा माझा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते सध्या. कारण मित्रा 13 होते आता डॉट झालाय बॉल. खरं तर एक्स्ट्रा काही सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो पण तत्पूर्वी स्कोरची डिमांड केली जाते. चला हरकत नाही पण नवीन माहिती गरज आहे काळाची. हरकत नाही. नेट रन रेट इम्पॉर्टंट आहे. टाइम इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे. सामना जिंकला जर का इथे आपण पाहतोय केबल अँड कंपनीनं तर काहीच गडबड राहणार नाही. कोणत्याही प्रकारचं चढाऊड राहणार नाही. पण जर का ते हरले तर मात्र बरीच गडबड राहील, बरीच चढाऊड राहील. धावा झाल्या त्या 17 मॅच कडे लक्ष वेधून आता 1.2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 22 बॉल 44 ची गरज आहे. सध्या आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. 17 धावा धावफलकावरती लागतात. त्यामुळे आता बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहिल्या 14 होत्या थंडर वुल्सच्या. त्याला प्रत्युत्तर देताना आता पहिल्या 9 बॉल मध्ये 17 बनवलेल्या आहेत. त्यामुळे एक कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे की त्यांनी कशा बनवल्या, कितीचा स्ट्राईक रेटनं बनवल्या,
किती धावा ते प्रति ओव्हर मागे बनवत होते, त्यांचं काय इंटेन्शन होतं, आपलं काय असायला हवं. यावेळेस देखील आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. प्रत्येक डॉट बॉल प्रचंड प्रमाणावरती प्रेशर वाढवतोय, दबाव वाढवतोय. सध्या मला तर वाटतंय टोन ट्विन्स मधून एक आता मैदानामध्ये, सकाळी एक होता आणि आता एक आहे. मॉर्निंगला आय थिंक रिद्धेश होते, आता सिद्धेश आहेत. अजून तरी RAPL ची एकही व्हिडिओ पाहायला मिळाली नाही. आता आम्हाला अनुमान लावावा लागेल की ती कधी मिळेल व्हिडिओ. उद्यापर्यंत. वेळ गेली, सत्ता गेली की कार्यक्रम संपतो. योग्य वेळेत सगळं होणं गरजेचं आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा काय संपन्न. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. येस डिझाईन. असू दे किंवा टाइम मॅनेजमेंट असू दे, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि या पूर्वीच्या सत्रामध्ये आपण तो डिसिप्लिन पाहिला बॉलिंगमध्ये. कारण एक लयबद्ध गोलंदाजी झाली, एक नियंत्रित गोलंदाजी झाली, वेळेला अनुसरून गोलंदाजी झाली. त्यामुळे प्लीज केवळ आता 12 बॉलसाठी तुम्ही जवळपास वेळ घेतलेला आहे तो 7-7.5 मिनिटांचा. 20 मिनिटांचा वेळ आहे. यापूर्वीच्या दोन्ही मॅचेसमध्ये दोन्ही टीम्सला फिल्डर पॅनल्टी दिलेली आहे. सो आपल्यासोबत असं घडणार नाही याची काळजी घ्या, कारण ही करो या मरोची मॅच आहे. ही अशी मॅच आहे जिच्यावरती इतरांचं देखील टॉप 2 मध्ये त्या ग्रुपमधून स्थान अवलंबून आहे. हो, कॅचेटची मांग केली होती पण नाही, समोर चेंडू अगदी पुढ्यात आपण पाहिला. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली गेली आहे धावसंख्या सिंगलने 20 वर. येस कॅल्क्युलेशन लावतात प्रत्येक जण. आता कॅल्क्युलेटर घेऊनच बसलाय. त्यामुळे सध्याच्या घडीला ललित सिंग देखील मला वाटतं मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर ऑन करून बसलेले आहेत. सपोर्ट कोणाला करतात ते आम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे. येस, मला तर वाटतं केवळला सपोर्ट करतात. हो, या मॅचची आणखीन एक मोठी विकेट. सिसिर बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर अक्षयला आपण पाहणार आहोत. खरं तर 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना 4 चौकार लगावले होते. कोण विसरेल या फलंदाजाला. काल अक्षरशः भाऊक इतके झाले होते की जेव्हा आम्ही पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे गेलो त्यांना बोलायला देखील होत नव्हतं, इतके ते भाऊक झाले होते. कारण TPL आणि RAPL या अशा 2 स्पर्धा आहेत जिथे प्रत्येकाला आपलं प्रदर्शन चांगलं दाखवणं हे महत्वाचं असतं. आणि TPL मध्ये तो का लक्षात राहिला सर्वांना, KKR विरुद्ध जेव्हा आदित्यने संघ तो पुरस्कृत केला होता तेव्हा लास्ट बॉलवरती षटकार ठोकला होता आणि KKRला त्याने मॅच जिंकून दिली होती. आणि काल देखील आपण पाहिलं RAPL मध्ये अर्थातच डायनेमिक पॅन्थर्ससाठी खेळताना अनिल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 4 बॉल 14 ची गरज असताना त्याने 4 चौकार लगावले. कॅपेबिलिटी आहे त्या खेळाडूकडे, ती कॅपॅसिटी आहे. ओहो, 7 मिळणं गरजेचं आहे. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. क्या बात है रितेश, कम ऑन. yes thank you DJ. That's the aggression we want. क्या बात है. हे अग्रेशन आहे, सेलिब्रेशन आहे. लास्ट इयर खूप मजा आली होती. या वर्षी देखील आता तसंच काही माहोल बनवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पांडा बॉलिंग मार्कवर स्वतःमध्ये खूप चेंजेस केले त्याने. आम्ही TPL ला देखील या गोष्टीचा उल्लेख केला.
स्वतःमध्ये भरपूर चेंजेस केले आहेत. माइंड शांत ठेवतो. यापूर्वी अग्रेसिव्ह तो देखील खूप होता, पण प्रत्येकी निर्णय अग्रेसिव्हली घेणं योग्य नाही, त्याला कळालं. स्वतःमध्ये चेंजेस केले, शांत डोक्याने संयमी खेळतात त्याचं आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट सीझनमध्ये देखील आपण पाहिलं. त्यानंतर यावर्षी देखील RPL मध्ये पाहतो. कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस नाही आहे, कोणत्याही प्रकारची चिंता घेत नाही आहे. नॅचरल गेम त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रामुख्याने शांत डोक्याने तो खेळतोय, हे महत्वाचं आहे. सुंदर फलंदाजी करतोय, टीमचं नेतृत्व करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एका कॅप्टनची जबाबदारी काय, एका संघनायकाची जबाबदारी काय ते त्याला योग्यरित्या माहीत आहे आणि अप्रतिम कॅप्टन्सी करतोय. नेतृत्व करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि संघाला घेऊन तो पुढे येतोय. हॉसाला टर्न करायचा होता. प्रत्येक कॅप्टनला आपण पाहिलं, अनिल शेट्टी असतील, त्यांचा जितू पेडणेकर असतील, पवन शेट्टी असतील, स्वतः केवल असेल, ज्या प्रकारे ते टीमला लीड करतात, ते एकटे पुढे जात नाही, संघाला घेऊन पुढे जातात. त्यामुळे कॅप्टनचं रोल हेच आहे की स्वतः पुढे न जाता संघाला घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा ते खरं नेतृत्व तुमचं सफल राहतं. धावत संख्या झाल्या 23. 12 बॉल 38ची गरज. किती झाल्यात ते इम्पॉर्टंट नाही, आता किती करायचं देणं गरजेचं आहे. 12 बॉल 38ची गरज. गणेश बॉलिंग मार्कवर. 3 ओव्हर नंतर 23 झाल्यात. यावेळेस देखील फटका चांगला आहे, पण समोर एकच धाव मिळेल. सिंगलने काही चालणार नाही. आता आक्रमण तुम्हाला करावं लागेल. अक्षय क्षमता आहे, ती क्षमता आता दाखवावी लागेल. स्वतःचं नाव काल देखील चमकलं या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेवर. ज्या प्रकारे काल बॅटिंग केले, 4 चौकार लगावल्यात अक्षयने. आय डोंट थिंक की कोणी विसरेल मॅच, पण फटका चांगला कॅप मध्ये खेळलाय अक्षयचा तडाखा. 4. वारानुसार देव बदलले गेले व्हॉट्सअप स्टेटसवर. आज रविवार आहे, सर्वांच्या स्टेटसवरती खंडोबाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कुलदैवत. उद्या सोमवार पुन्हा शिवशंकराचे स्टेटस. वारानुसार देव बदलले, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव स्टेटस बघत नाही, देव बघतो ते कर्म. म्हणून कर्म चांगली ठेवा, आपोआप देणारा देत राहील तुम्हाला. 29 धावा झाल्यात. 29. भाग्याला जे ते मिळणारच आहे, त्यामुळे इतर गोष्टींसाठी आटापिटा करू नका. मेहनत करणे तुमच्या हातात आहे, पण यावेळेस मेहनत दोन्ही संघांना करावी लागेल, कारण 8 बॉल 31ची गरज या मॅच मध्ये. 3 ओव्हर नंतर 30 होत्या खरं तर, आणि आता 3.4 ओव्हर नंतर 30 झाल्या. 3.4 ओव्हर नंतर 30 झालेल्या. त्यामुळे कुठेतरी हा जो धावांचा आलेखामध्ये असलेला बदल आहे तो पूर्ण करायचा, म्हणजे येणाऱ्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावणे गरजेचंच असेल. बॉल तयार. गणेश ऑफ साइडला. हो सुपर, गुड स्टॉप यार, सुपर फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण नितीनच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळालं. काल देखील जितूने उल्लेख केला गोष्टीचा. ऑन पेपर खूप स्ट्रॉंग टीम आहे खरं तर थंडरबोल्ट्स, आणि त्यांना परास्त केलं. कठीण होतं, योग्यरित्या ते कार्य पार पाडलं. आज या मॅच मध्ये अनिल अण्णाची बॅट बोलली नाही, त्यामुळे कदाचित कुठेतरी संघ बॅकफुटला राहिला. समोर एलिव्हेशन जास्त मिळालंय. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये फलंदाज बाद. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. आता टॉप गिअरवर गाडी. 6 बॉल 30ची गरज आहे. 6 चेंडू 30ची गरज. केवळ स्टॉपवॉच सुरू आहे मित्रा, आणि जवळपास 15.5 मिनिटाचा वेळ झालेला आहे. सो 4.5 मिनिटांमध्ये षटक कंपल्सरी पूर्ण करायचं आहे, कारण ऑलरेडी बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये फिल्डर पॅनल्टी घेतलेली आहे दोन्ही संघांनी. एक प्लेयर बाहेर.
6:30ची गरज होती. डॉट आलाय पहिला म्हणजे 5 बॉल 30. आता समीकरण जवळपास कठीण झालेलं आहे. कठीण अशक्य म्हणू शकत नाही कारण नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. काही घडू शकतं. ऑफ साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न आता म्हणू शकतो अशक्य आहे कारण 4 बॉल 30 करायच्यात. 4 चौकार जरी लिगल बॉलवरती आले तरी मॅच जिंकणं कठीण. 16 बनतील 30 करायच्यात आणि नाही नाही नाही. खराब फिल्डिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल आहे. पंच इशारा करतायत 5 धावा मिळतील म्हणजे 4 बॉल 25 ची गरज. येस डीजे. थँक्यू डीजे. 4 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 4 चेंडू 25 धावा. हो चला बेल्स ऑफ झालेत. विकेट मिळेल. आता मात्र पूर्णपणे मॅच मध्ये आपली पकड मजबूत बनवली. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन रिद्धेश. थँक्यू. क्या बात आहे. एका बाजूने ललित आल्यात आता सपोर्ट करायला. दुसऱ्या बाजूने रिद्धेश आहेत. हो आणखीन एक चांगला चेंडू. रनआउटची संभावना आहे पण नाही. रन कंप्लीट झाले भरपूर वेगाने. धावसंख्या 1 ने पुढे. आता औपचारिकता शिल्लक. फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील आता. फक्त आणि फक्त औपचारिकता शेष आहे. चौकार जरी गेला तरी फारसं नुकसान होणार नाही पण नेट रन रेट वरती इम्पॅक्ट पडेल या गोष्टीचा. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्टिल 1 टू गो आणि वेळ खर्च केला आतापर्यंत तो फक्त 18 मिनिटांचा. कौतुक आहे. थँक्यू सो मच केवल. योग्य वेळेत सामना पूर्ण केला. थँक्यू सो मच अनिल सर. आपण देखील योग्य वेळेत मॅच कंप्लीट केली आणि रन कंप्लीट होते. 2 कंप्लीट झालात. तसला सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो अर्थातच टीम आपण पाहतोय थंडरबुल्सनं. 17 धावांनी मोठा विजय आणि सेलिब्रेशन बघा. क्या बात है. कम ऑन डीजे. पहिले मॅन ऑफ द मॅच देऊ मग टॉस आपण कंप्लीट करू. सागर या लवकर.